मुश्किल मुश्किल अब तो जाना मुश्किल लगता है. आता आज मला औरंगाबादलाच थांबावं लागेल. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी ट्रॅव्हल करणार आहे मुंबई टू पुसद 650 किलोमीटर. आणि या ट्रॅव्हलिंगमध्ये जे काय अनुभवणार आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि आपले प्रत्येक स्टॉप सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर चला कंटिन्यू पाहत राहा आपला ब्लॉग. सकाळी 10 वाजता निघण्याची प्लॅनिंग होती. जवळपास आता 8 वाजले. घरी सुद्धा लेटच पोहोचणार. हा ठाण्याचा नवीन ब्रिज आहे. या प्रकारे आपण ठाण्याला बाय बाय बोलून निघलो आपल्या दिशेला. बघा मित्रो, गाडीत कपडा लोड आहे. आज जातो तुम्हाला सेकंड हँड मध्ये विक्रीला. एकदम चिपेस्ट प्राइस मध्ये येतो ना मार्केटमध्ये, बाजारात 100ला 200ला तोच माल येतो गाडी घेतलेला. घाई गडबडीत राईट मारायचं होतं, लेफ्ट मारलाय आणि रस्ता चुकलो. आता नाशिकमध्ये आलोय. नाशिकमधून छोटे छोटे रूट क्रॉस करून जाणार आहे आणि रस्त्याचं डेस्टिनेशन पण वाढलंय. आता आपलं अंतर पण वाढलंय आणि नक्कीच घरी पोहोचायला आपल्याला 9-10 वाजतील रात्रीचे. पूर्ण ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. आता मी आहे सिन्नर बायपास पुलावर. या साईडला पूर्ण गाव आहे सिन्नर. हे बघा, एक रॉंग टर्न आपल्याला महागात पडला. चला लवकर लवकर डिस्टन्स पण आपल्याला कव्हर करायचं आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोहोचायचा प्रयत्न करणार आहे मी. 2.5 घंट्याचा कंटिन्यू प्रवास केला, त्याच्यामुळं गाडी हीट झाली. तिला सावलीला ठेवलंय जरा इंजन थंड होण्यासाठी. आणि दादाकडे ज्यूस वगैरे पिलाय आपण. गाडी चालू नाही झाली तर भाई इथंच राहायचं काम पडतंय मला. समजत नाही काय गाडी चालू होणार का नाही होणार माहिती नाही. इंजनचा लाईट जो होता तो ब्लिंक करत होता. आता निघणार आहे आपण. हे गाडी चालू करून बघू होते का नाही. काम झाली, आपण पण निघू आता. बराच वेळ झालाय थांबलोय. भाई नेक्स्ट स्टॉपवर भेटू, सांगू तुम्हाला काय आहे काय नाही ते. भाई आज खूप बॅड लक आहे. बरंच दूर आलो आणि परत गाडी बंद पडली. तेव्हा चालू झाली, आता परत चालूच नाही होत आहे. विचार चाललाय एखादी गाडीला लिफ्ट मागायची, गॅरेजवाल्याकडे जायचं, गॅरेजवाल्याला घेऊन यायचं, मग गाडी टो करून आपण गॅरेजला नेऊ आणि नंतर बघू काय प्रॉब्लेम आहे ते. मला वाटतं आज मला औरंगाबादलाच थांबावं लागेल. मुश्किल 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 अब तो जाना मुश्किल लगता है भाई. गॅरेजवालं पण नाही भेटलं, टोईंगसाठी बी काहीच नाही भेटलं भाई. 7-8 किलोमीटर गाडी आणली कशी तरी.
हे बघू शकता गाडी बंद आहे. इंजन एवढे हीट झालेलं आहे की ते अजून थंड नाही झाले. जर का गाडी चालू नाही झाली, जाणं नाही झालं, गॅरेजवाला नाही मिळाला तर संभाजीनगरमध्ये थांबावं लागेल. आणि मला थांबायचं नाही आहे कारण उद्या गावाची माझी खूप कामं आहेत. नाही गेलं तर ती कामं बंद पडतील. शक्यतो प्रयत्न करू का पोचण्याचा. गॅरेजला आलो, गाडी लावली, त्याला माझं बोलणं समजत नाही आणि मला त्याचं बोलणं समजत नाही. काही वेगळ्याच भाषेत बोलतोय. जिल्हा तर आपला संभाजीनगरच आहे आणि मला वारंवार गाडी ढकलायचं काम पडतंय. आता एक सर्व्हिस सेंटर भेटलं आपल्याला, बघू आता चालू आहे सर्व्हिस. पब्लिक साहेब समजतं आणि ही आपली गाडी. आपल्या गाडीचं पेट्रोल फिल्टर पूर्णपणे पॅक झालंय आणि दादा आता ते फिल्टर पेपर चेंज करणार आहेत. या फिल्टर पेपरच्या नादात मी 3 घंटे लेट रात्री 12ला पोहोचणार आता. आपली गाडी झाली आता बरोबर एकदम प्रॉपर क्लीन. या भाऊनी करून दिली आपली गाडी. बघा डायरेक्ट आता 400 किलोमीटर नॉनस्टॉप. बाय बाय, भेटू पुढे. आज खूप बॅडलक होती. संध्याकाळचे 6:30 झाले. चांगला प्रवास केला. घरी जायला सुद्धा 11:30-12 वाजणार आहे. अजून जेवण सुद्धा केलेलं नाही आणि गाडी बंद पडली होती ते आपल्याला फेस करावं लागतात. तर आपल्या वाशिमच्या जवळपास पोहोचायच्या नंतर आपल्याला नाही जमायचं आणि फोनवरची बॅटरी सुद्धा खूप डाऊन झालेली आहे. रात्रीचे 9 वाजलेत. हे हॉटेल साई श्रद्धा, इथं आपण जेवण केलं छानपैकी. छान जेवण बनवतात आणि आपण येणार आहे आता. विचार चालला इथंच लॉजला थांबायचा. बघू वाशिम नाही तर मालेगावला थांबू, कारण सकाळी लवकर जाणं सुद्धा झालं पाहिजे. रात्रीचे 10:20 मिनिटं झाले आणि आता मी मालेगाव क्रॉस केले. 80 किलोमीटर आहे आणि 25 किलोमीटर मोठं गाव आहे. अजून मला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि खंडाळा घाट क्रॉस केलाय मी. हे आमचं पुसद बघू शकता कसं दिसतंय.
आणखी इथून मला 25 किलोमीटर पुढे जायचं आहे माझ्या राहत्या घरी. तर पुसदमधला थोडासा व्ह्यू दाखवतो. आणि पुढे बस स्टॉपला भाऊसुद्धा येणार आहे मला घेण्यासाठी. तर चला. फायनली आपण पुसदमध्ये पोचलो. हे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तिथून आम्हाला अजून माझ्या राहत्या घरी 25 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. थोड्यामध्ये माझा भाऊ सुद्धा मला घेण्यासाठी येणार आहे. चल. दुसरं पार्टनर कोण आहे रे? नको आबा, सवय आहे थंडीची. जेवला होता का नाही? जेवला होता का नाही? हा.